ही घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातली आहे. सिंधुदुर्गमधल्या एका गावातली, जी की समुद्राच्या किनारी आहे. हे गाव पूर्ण मच्छीमारीवरती जगणारं गाव आहे. एकदम शांत, सुंदर आणि सुरक्षित. पण या गावामध्ये अशी एक घटना घडली की पूर्ण गाव हलून गेलं. आजची आपली जी काही स्टोरी आहे ती या गावातल्या घडलेल्या घटनेवरतीच आधारित आहे. एक अशी घटना जी की गावातली लोक पण कोणाला सांगताना एकदम हळू आवाजामध्ये सांगतात. ज्याच्यासोबत हे घडलं त्यांचं नाव होतं संतोष कदम. त्यांचं वय साधारणपणे 42 वर्ष होतं. संतोष हे जन्मापासून सिंधुदुर्गमधलेच होते. त्यांचं शिक्षण फारसं झालं नव्हतं, पण संतोष हे मेहनती खूप होते. ते रात्रीचे मासेमारीला जायचे समुद्रामध्ये आणि सकाळी मासेमारीवरतून परत घरी यायचे. त्यांनी आयुष्यभर हेच काम केलं, म्हणून ते त्या कामामध्ये खूप जास्त एक्सपर्ट होते. संतोष जास्त कोणाशी बोलायचे नाही, पण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये एक वेगळाच बदल झाला होता. ते ज्याच्याशी बोलायचे त्यांच्याशी पण त्यांनी बोलणं कमी केलं होतं. ते एकट्यामध्ये खूप जास्त राहायला लागले होते. त्यांच्या घरातले पण त्यांना विचारायचे की बाबा काय झालं, तर त्यावेळेला ते त्यांना उत्तर असं द्यायचे की जंगलातल्या वाटेवरती रात्री एक विचित्रपणा असतो. एकदम वेगळंच वाटतं. त्या वाटेवरती भीती वाटते. ते ज्या वाटेची वार्ता करत होते ती वाट म्हणजे जंगलातून एक पायवाट होती. गाव आणि समुद्र किनाऱ्याला जोडायचं काम करायचे. एक शॉर्टकट होता तो, आणि संतोष हे त्याच वाटेवरतून जायचे आणि यायचे. ते रोज त्या वाटेवरतून नाही जायचे. त्यांनी थोड्या दिवसा अगोदरच त्या वाटेवरतून जायला सुरुवात केलेली होती आणि ते त्या वाटेचा उपयोग आपल्या मासेमारीच्या कामावरती जायला करायचे. त्या वाटेचं जर सांगायचं झालं तर एकदम छोटीशी वाट, आजूबाजूला घनदाट जंगल, शांतता. दिवसा एकदम शांत, सुंदर मोठमोठी झाडं त्या वाटेवरती होती. पण जशी रात्र व्हायची तशी ती वाट एकदम भयंकर आणि भीतीदायक होऊन जायची. असं वाटायचं की त्या वाटेवरती कोणीतरी आहे, पण त्या वाटेवरती कोणीच नसायचं. तो दिवस होता ऑक्टोबर महिन्यातला. समुद्र शांत होतं. संतोष नेहमीसारखा आपल्या कामावरती जायला निघाला. रात्रीचे 11 वाजले होते. त्यांनी खांद्यावरती आपली जाळ घेतली आणि कामावरती जायला निघाले. त्यांनी घरातल्यांना कुणालाच आवाज दिला नाही की मी चाललोय म्हणून. पण घरातल्यांनी बघितलं. त्यांना काही वेगळं वाटलं नाही, नेहमीसारखंच वाटलं, कारण ते त्याच वेळेला निघायचे. पण त्या रात्रीला काही वेगळं होणार होतं, हे कोणालाच माहिती नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. मच्छीमारीच्या कामावरती गेलेले लोक परत आपल्या घरी यायला लागले. जे कोणी काम करायचं ते लोक परत रिटर्न घरी आले. पण संतोष मात्र घरी काही रिटर्न आला नाही. घरातले म्हणू लागले की कदाचित कोणत्या तरी दुसऱ्या बोटीवरती गेला असेल कामानिमित्त. त्यांनी वाट पाहिली त्याची. दुपार झाली, संध्याकाळ झाली, पण संतोष काय परत आला नाही आणि त्याची काही खबर पण नव्हती. दुसऱ्या दिवशी त्याच्या गावातली काही लोक त्यांच्या घरातल्यांच्या सांगण्यावरून त्याला शोधायला गेली. त्या गावातल्या लोकांनी त्याला सर्वीकडे शोधलं. बोटीवरती, समुद्र किनाऱ्यावरती, गावामध्ये सर्वीकडे शोधलं, पण संतोष काय मिळाला नाही. शेवटी त्या गावातला एक माणूस त्याला शोधण्यासाठी त्याच पायवाटेवरती चालत गेला संध्याकाळच्या टायमाला, आणि त्यावेळेला त्याला संतोष भेटला. त्यांना संतोष एका झाडाच्या खालती पडलेला सापडला. पण ज्या वेळेला त्यांनी त्याला बघितलं त्यावेळेला ते त्याला बघतच राहिले. त्याच्या शरीरावरती एकही जखम नव्हती. त्याचे कपडे पण नीटनेटके होते. त्याचा जो मच्छीमारीचा जाळ होता तो पण त्याच्या बाजूलाच होता. पण त्याच्या चेहऱ्यावरती असे हावभाव होते. ते हावभाव बघून तो माणूस त्याला बघतच राहिला. त्याचा चेहरा एकदम घाबरल्यासारखा होता. त्याचे डोळे मोठे होऊन उघडेच होते. त्याचं तोंड उघडच होतं. असं वाटत होतं त्याने काहीतरी शेवटच्या क्षणाला काहीतरी वेगळं विचित्र असं बघितलंय. त्याच वेळेला पोलीस तिकडे आले.
पोलिसांना तिकडे बोलवावं लागलं. पोलिसांनी त्याची डेथ बॉडी ही पोस्टमॉर्टमसाठी दिली, पण डॉक्टरांना पण नेमकं कळालं नाही की हे कशामुळे झालंय. ना कोणता हार्ट अटॅक होता, ना कोणती विषबाधा होती, ना कोणता दम लागला होता, ना कोणती मारहाण होती. नंतरला काही दिवसांनी संतोषचा जो लहान भाऊ होता त्याने एक गोष्ट सांगितली. संतोष खूप दिवसा अगोदर मला म्हणला होता की मला त्या वाटेवरती एक वेगळीच भीती वाटायची. असं वाटायचं एकदम डोकं शांत झाले. अचानक श्वास घ्यायला नीट घेता येत नसायचा, कुठलाच आवाज वगैरे नसायचा, एकदम शांतता असायची. पण असं वाटायचं की कोणीतरी आपल्या सोबत आहे, आपल्या सोबत चालतंय, कोणीतरी माझ्या आसपास आहे असं वाटायचं. असं संतोष मला सांगत होता. हे ज्या वेळेला गावातल्या वयस्कर माणसांना सांगितलं त्यावेळेला ती वयस्कर माणसं म्हणाली की त्या वाटेवरती रात्रीचं सारखं सारखं जाऊ नये. कधीतरी गेलं तर ठीक आहे, पण सारखं सारखं नाही. एवढंच सांगितलं त्यांनी. त्याचं कारण काय होतं ते नाही सांगितलं. कोणताही भूत नाही, कोणतीही शक्ती नाही, असं काही नाही. पण त्या वाटेवरती माणसाला भीती आणि गुदमरल्यासारखं वाटतंच. संतोष पण वेगळ्या वाटेवरतून जायचा, पण काही दिवसा अगोदरच त्याने त्या वाटेवरतून जायला सुरुवात केलं होतं. ते का असं ते कोणालाच माहिती नाही. ती वाट शॉर्टकट होती म्हणून तो तिकडून जायचा, पण त्याची सर्वात मोठी चुकी होती आणि त्याला माहिती पण नव्हतं की आपल्यासोबत काय होणार आहे ते. आजही ही घटना बोलली जाते, ऐकवली जाते. त्या लोकांच्या मनामध्ये ती घटना आजही जिवंत आहे. तर मित्रांनो, कशी वाटली स्टोरी तुम्ही कमेंटमध्ये सांगा. जर आपली व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं काय मत आहे ते सांगा. आपल्या चॅनलला थोडंफार सपोर्ट करा, कारण आपल्याला लवकर लवकर ग्रो व्हायचं आहे. खूप काही गोष्टी आहेत, खूप काही वेगवेगळे प्लॅन आहेत. तोपर्यंत भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसोबत. हर हर महादेव, जय बजरंगी.